श्री स्वामी समर्थ सज्जनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नवग्रह मंडल आणि त्याची संकल्पित रचना या गोष्टीचा मागोवा घेतला. जन्म, जीवन आणि त्याचं एकंदरीत संपूर्ण आयुष्य हे 100 वर्षाचा कशा पद्धतीने कल्पले गेलं, त्याला 27 भागात ते कशा पद्धतीने विभागलं आणि त्याच्यातून मानवाला नवग्रहांच्या माध्यमातून एक वेगळं अधिष्ठान मिळालं. इथपर्यंत तर सगळा आपण तो भाग आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये नवग्रह एक अकल्पित आध्यात्मिक दालन. नवग्रह एक अकल्पित आध्यात्मिक दालन आणि त्या आध्यात्मिक दालनाच्या अनुषंगाने मानवाला कशा पद्धतीने जीवन जगणं सुकर होईल हा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून करता आजच्या ह्या नवीन दालनात प्रवेश करण्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ, प्रथम व्हिडिओ ब्रह्मभूत दादांच्या चरणी अर्पण करून महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि माऊलींना आशीर्वादास योग्य वाटेल अशी अपेक्षा बाळगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवग्रह आणि नवग्रहांचं अस्तित्व हा जरी एक वेगळा स्वतंत्र असा भाग असला तरी सुद्धा त्याच्यावरतीही अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी महाराजांचं वर्चस्व असतं. आणि ते वर्चस्व जरी त्यांच्या अनुषंगाने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त झालेलं असलं तरी सुद्धा त्यांच्याही जीवन कार्याचा त्यांचा स्वतःचा एक नियम आहे. नवग्रहांचाही स्वतःचा एक नियम आहे आणि त्या नियमाच्या अनुषंगाने ते त्यांचं कार्य करत असतात. आणि ह्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला आपलं जीवन त्यांच्याच अधिष्ठानाने, त्यांच्याच आशीर्वादाने पूर्णत्वाला नेता येतं. सर्व प्रकारची प्रश्न उत्तरांची ती मालिका तेथेच सुरू होते आणि तेथेच संपते. प्रश्न कुठलाही असू द्या, कशाही प्रकारचा असू द्या आणि कोणत्याही प्रकारचा असू द्या, याचं एक सविस्तर पूर्णपणे एक आतापासून इथपर्यंत आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून एक फाईल मी 3 वर्षापूर्वी माऊलींकडे सुपूर्द केलेली होती. परंतु एका मूर्ख माणसाच्या, दुष्ट बुद्धीच्या माणसाने त्याच्यावरती बऱ्याच प्रकारे आपल्या निर्बुद्ध विचारसरणी त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्या माध्यमातून आज जवळजवळ सर्व सेवेकरांचं आध्यात्मिक नुकसान करण्यास तो कारणीभूत ठरला. जाऊ दे, आपल्याला त्या क्षेत्रात जायचं नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवग्रह दिसतात तसे नाही आहेत आणि जे आहेत तसे दिसत नाही आहेत. आणि म्हणून या नवीन दालनात प्रवेश करण्यापूर्वी सर्वार्थाने, सर्व अंगाने विचार करून कार्य करायचं आहे. प्रश्न कुठलाही असू द्या, अगदी अकल्पित प्रश्न असतात. आपल्याला माहिती आहे आपले प्रश्न रोजचे काय आहेत.
मुलाचे लग्न, अमुक ढमुक ढमुक कौटुंबिक क्षेत्रातले जास्तीत जास्त प्रश्न आपल्याकडे. परंतु काही प्रश्न अत्यंत अकल्पित असतात. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगणार आहे आज. आज जे शिवाजी रोड केंद्राचं हे केंद्र आहे, हे अगोदर एक साधं पट्ट्यांचं असलेलं मंदिर होतं, सर्वांनाच माहीत आहे. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता. त्या काळात अडचण येत होती औदुंबराची. सर्व प्रतिष्ठित आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे सर्वांनी सांगितलं होतं औदुंबराला हात लावू नका, आहे तसाच ठेवा. परंतु नास्तिक आणि आस्तिक या दोन शब्दांचे खेळ त्यावेळेचे खेळले गेले आणि त्या औदुंबराला नामशेष केला गेला. नामशेष झाल्यानंतर बऱ्याच कालखंडापर्यंत अनेक प्रकारे त्याच्यावरती तो औदुंबर जगवण्याचा खूप 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 प्रयत्न केला गेला. प्रत्येक वेळा 7-8 दिवसांनी, 8-10 दिवसांनी, 15 दिवसांनी नवीन औदुंबर त्या ठिकाणी लावला जायचा. परत 8-15 दिवस झालं की पुन्हा दुसरं लावायची पाळी यायची. अशा ह्या परिस्थितीत जी जुने सेवेकरी होते ते चिंतामग्न होते. माझे मित्र निंबाभाऊ ठाकरे हे सुद्धा त्यावेळेस अत्यंत त्या विचारात होते. त्यावेळेस मी माहीमला होतो आणि गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून ज्योतिष्य कार्यालय चालवत होतो. एक दिवस अशाच पद्धतीने निंबाभाऊ ठाकरे मला माहीमला भेटायला आले होते आणि आमच्या सुदैवाने त्या दिवशी नेमके गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ब्रह्मांड नायक सिरियल ज्यांनी केली ते वसंतराव गोगटे माहीमच्या मंदिराचे अध्यक्ष होते. ते माहीमच्या मंदिराचे अध्यक्ष, हे शिवाजी रोडच्या मंदिराचे अध्यक्ष, 2 अध्यक्ष समोरासमोर आले. आनंदाला पारावार नव्हता. अध्यात्म क्षेत्र कसंही असू द्या, 2 व्यक्ती अध्यात्म क्षेत्रात कार्य करणारे जेव्हा समोर येतात ना, त्यावेळेस वैचारिक भावना दृढ होतात आणि त्यातून एक वेगळं काहीतरी निर्माण होईल. आणि म्हणून ते त्या ठिकाणी क्रिया महाराजांनी घडवून आणलेली असते. तिथे मंदिरामध्ये आमचे 2-2.5-3 तास बरीच चर्चा झाली आध्यात्मिक क्षेत्रात, वेगवेगळे विषय. त्यांनाही आनंद वाटला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या घरी आम्हाला बोलवलं होतं. मी, ठाकरे, आम्ही त्यांच्या घरी पण गेलो होतो. 3-4 तास त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्याच्यातून एक गोष्ट माझ्या नजरेस आली. व्यक्ती आणि प्रश्न हे जरी भिन्न असले तरी व्यक्तीला निर्माण करणारे आणि प्रश्नाला निर्माण करणारे सुद्धा हेच नवग्रह आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारे हेच ब्रह्मांड नायक आहेत. मग याचं उत्तर शोधायचं कसं? म्हणून करता त्या चर्चेच्या अनुषंगाने पत्रिकाचे 12 घरं, 12 राशी, नवग्रह या सगळ्यांचा मागोवा त्या ठिकाणी घेतला गेला. आम्ही आमचा प्रश्न त्यांना सांगितलाच नव्हता, कारण आमच्या डोक्यात नव्हता तो. एक आध्यात्मिक चर्चा व्हायची म्हणून होत होती. काही दिवसांनी परत इथे आल्यावरती एक विचार माझ्या मनात आला होता. ठाकरेंशी बोलून दाखवलं. ठाकरेंनाही आवडला. प्रयत्न करायला हरकत नसते.
यश देणारे ते असतात. मग विचार केला गेला की जर पूर्वी ज्या ठिकाणी औदुंबर होता त्या ठिकाणी त्या चौकोनात कुठेतरी महाराजांचं अस्तित्व असणार, ते शोधून काढायचं आपल्याला. मग ते शोधून काढण्यासाठी आम्ही एक थोडासा आगळा वेगळा, कोणालाही न कळेल, कोणालाही नाही पटणार असा एक प्रयोग करण्याचा ठरवलं. ठाकरेंनी पूर्ण साथ दिली होती त्या दिवशी, मला खूप दिलेले, खूप खूप. त्या दिवशी आम्ही साधारणपणे 12-12:30 नंतर मंदिर संख्या गर्दी कमी असताना त्या ठिकाणी आलो. पूर्वीचा जो चौथरा होता त्या चौथऱ्याची लांबी रुंदी मोजली आणि पूर्णपणे मंदिर रिकामं किंवा उपस्थिती कमी असेल अशा वेळेला साधारणतः 1.5 ते 2.5-3च्या दरम्यान आम्ही त्या जागेवरती एक पत्रिका टाकली, कुंडली मांडली 12 घरांची. त्याच्यासाठी आम्ही रेषा ओढण्यासाठी चुन्याचा वापर केला, दिसली पाहिजे. आणि एका सन्माननीय व्यक्तीला सांगितलं होतं की तुझ्याकडे लावलेला जो औदुंबर आहे कुंडीमधला, तो साधारणपणे 12:30 ते 1:30च्या दरम्यान मंदिरात घेऊन ये. त्याप्रमाणे त्यांनी आणला. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्या मिनिटाला त्यांनी तो आणला आणि ज्या सेकंदाला त्या चौकोनावर ठेवला, ती वेळ आम्ही गृहीत धरली, ती तारीख गृहीत धरली आणि त्या तारखेला, त्या मिनिटाला, त्या सेकंदाला, त्या पाळांना आम्ही राशी कुंडली मांडली. त्या राशी कुंडलीत 12 घरं मांडले. ज्या मिनिटाला तो त्या ठिकाणी घेऊन आला होता त्या मिनिटाप्रमाणे त्या घरांमधली जन्मस्थानावरची रास निश्चित केली आणि त्याच्यामध्ये नवग्रह पंचांगाप्रमाणे निश्चित केल्या. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं, परंतु या सगळ्या याच्यामध्ये महाराजांचं अस्तित्व कुठे आहे हे कसं शोधणार. म्हणून नवग्रहांच्या माध्यमातून जिथे गुरु होता ती जागा आमच्या नशिबाने म्हणा, महाराजांच्या आशीर्वादाने म्हणा, कशाच्याही सेवेकरांच्या पूर्व पुण्याईने म्हणा, त्या दिवशी त्या मिनिटाला गुरुचं स्थान जन्मस्थानावर होतं. स्वगृही होते गुरु. ते सगळं बाजूला केलं. परत एकदा मानवी मन असतं, दृढ विश्वास मनुष्य आयुष्यभर कधीच कुठे ठेवू शकलेला नाही आहे. परत एकदा निश्चितपणे करून घ्यावा हा विचार आला. मग काय करायचं, परत महाराजांना नमस्कार केला, आशीर्वाद घेतला, दरबारात येतो, त्यांच्या ती विभूती कपाळावर लावली, भस्मांकित कपाळ केलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि परत मूळ जागेवर येऊन बसलो. आणि आपल्या समोर असलेलं जे घर होतं, आता जे लोक पत्रिकेचा अभ्यास करणारे आहेत त्यांना ते निश्चितपणे कळलेलं असेल की समोर असलेलं घर हे सप्तम स्थान होतं, जन्मस्थान वरती होतं. सप्तम स्थानापासून विरुद्ध बाजूने जन्मस्थानापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. सप्तम स्थानाला कान लावला, काहीच उपयोग झाला नाही.
अशा पद्धतीने एक 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 करत करत ज्यावेळेस जन्मस्थानापर्यंत आलो, सजन सांगून पटणार नाही कोणाला. अविश्वास माणसाच्या हृदयात भिडलेला असतो आणि म्हणून माणसाचे 85% कामं हाताशी आलेले निघून जातात. सांगून पटणार नाही, विश्वास ठेवत नाही, पण ठेवणं भाग असतो. काही ठिकाणी अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. आणि सज्जनो, ज्या मिनिटाला ज्या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थानावरती असलेल्या गुरुच्या त्या पदस्पर्शाच्या असलेल्या भूमीवर मी उजवा कान ठेवला आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय, हे भजन तिथे ऐकायला आलं. अक्षरशः त्या जागेतून, त्या भूमीतून, त्या क्षेत्रातून, त्या विधीतून अक्षरशः महाराजांचा आशीर्वाद घेतलेले त्या काळातले कोणी ब्रह्मांडातले नायक असतील, जे ऋषीमुनी असतील, ते त्यांचा भजन त्या ठिकाणी करत होते. मी स्वतः ते कानाने ऐकलं. सांगून पटणार नाही, कोणी विश्वास ठेवणार पण नाही आणि कोणी ठेवावा अशी माझी अपेक्षा पण नाही. कारण महाराज सत्य आहे, फक्त महाराज आणि महाराज सत्य आहे. आणि म्हणून त्या जागेवर जसाही महाराजांचा तो ध्वनी, ते भजन टाळ मृदुंगाच्या नादात ऐकायला आलं, त्याच क्षणी त्या जागेची अश्रूंनी अभिषेक केला. त्या जागेचा अश्रूंनी अभिषेक केला आणि ठाकरेंना सांगितलं, ठाकरे कुंडी फोडून टाका, फोडून टाका ती कुंडी. अहो म्हणे, हो म्हटलं फोडून टाका. ती कुंडी फोडून टाकली. मातीचा फक्त तो लगदा घेतला आणि ज्या ठिकाणी गुरूंचं ध्यान झालेलं होतं, ज्या ठिकाणी अस्तित्व होतं, त्या ठिकाणी तो भूमिगत स्थिर केला. सजनो, त्या गोष्टीला आज जवळजवळ 14च्या आसपास वर्ष झालेले आहेत. पुन्हा औदुंबर लावावा लागला नाही आणि तो औदुंबर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. अनंत लोकांचे संकट त्याने दूर केलेले आहेत. सांगायचं तात्पर्य, हा अनुभव सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा फार वेगळा होता. अकल्पित घटना जरी असल्या तरी त्या सुद्धा नवग्रहाच्या माध्यमातूनच निर्माण होतात आणि त्या अकल्पित घटनांवरती मात करण्यासाठी सुद्धा महाराजांचाच आशीर्वाद कारणीभूत ठरतो. पण ब्रह्मभूत मोरेदादा नेहमी सांगायचे, ह्या ज्या अनेक देवदेवता आहेत, या अनेक देवदेवता या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा जो मालक चालक पालक आहे स्वतः अस्तित्व, त्याचे हे कार्य करणारे, कार्य दिलेले आणि दिलेले कार्य व्यवस्थितपणे पार पाडून त्या व्यक्तीला अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणापर्यंत घेऊन जाणारे एक मंत्रिमंडळ आहे. आजच्या भाषेत त्याला मंत्रिमंडळच म्हण. प्रत्येकाला खातं वेगळं दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचं कार्य त्या त्या ग्रहाच्या माध्यमातून त्या त्या देवतेने दिलेलं आहे. आणि नवग्रहाचं मंडळ आपण बघितलं, त्याच्यामध्ये 9 ग्रह आहेत. आद्यारी देवता, प्रत्यारी देवता आहेत, दशदिक्पाल आहेत आणि ऋतू सायुज्य 7 देवता पण आहेत. या प्रत्येक कशा पद्धतीने कार्य करणार आहेत, कशा पद्धतीने करतात आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद
कशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायचा आहे, या अनेक गोष्टींचा आपल्याला मागोवा हळूहळू हळूहळू घ्यायचा आहे. आणि म्हणून करता आजच्या या प्रथम दालनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा सर्वांना पुन्हा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पुन्हा ऐका, पुन्हा हे दालन समजून घ्या आणि अध्यात्माचं एक वेगळं अस्तित्व स्वतःसाठी निर्माण करून घ्या. श्री स्वामी समर्थ.